तर नमस्कार मंडळी, तुमचं नाना या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही सर्व कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे खूप मजेत असाल. आता आपण निघालोय गावी जाण्यासाठी, म्हणजे आपल्या मालवणला. सो आता आलोय डोंबिवलीला आणि आपल्या ट्रॅव्हल्स आणलंय श्री दुर्गा माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जी की अजून आली नाही. सो आता आता जाऊ ऑफिसला. जायचं असं काही विशेष कारण नाही, पण असं 4 दिवस सुट्ट्या होत्या, मला बोललं जाऊ ट्रॅव्हल्सवर पण जाऊ. बरेच दिवस झाले गेलो नव्हतो. इकडे आपलं ऑफिस आहे आणि इथं आपली बस लागतो. तर ही असं आपली गाडी श्री दुर्गा माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आणि समोर पण एक एसी हा, म्हणजे आपली सावंतवाडी चिरोडा चालतं गाडी. खाली घेतलेली आहे गाडी. तर आता गाडी सुटली आहे डोंबिवलीतून आणि गावात जाऊ निघालो. रावचं तर काय असं विशेष नव्हतं, पण म्हटलं माझे मित्र सगळे जातात, आपण पण जाऊया. आणि आमचा प्लॅन होतो काल मँगलोरला जायचो, पण मला थोडा प्रॉब्लेम, मी जाऊचं कॅन्सल केलंय. सो म्हटलं आज जाऊया आपण, काय करू. तो आता निघालो, तर बघू किती वाजता पोहोचतो. जेव्हा थांबचल्यावर आता इथून निघाल्यानंतर डायरेक्ट गाडी पिकअप करून झाली ना पूर्ण एकदा, डायरेक्ट पेनला थांबते आपली गाडी. जेवलो का डायरेक्ट सरळ मालवण काय म्हणत जातो. आपला पिकअप मॅन आपलं डोंबिवली गाडी आपली सुट्टा मालवण, कुडाळ, सावंतवाडी, शिरोडा पण करता. जर कोणा आपल्या ट्रॅव्हलर आपल्या गाडीने प्रवास करून जातात तर नक्की संपर्क करा. आम्ही नंबर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेनच. आता पार्सल भरूची कामं चालू आहेत. पार्सल भरतो आम्ही आणि पार्सल वगैरे भरून आता गाडी डायरेक्ट थेट आपली मालवणला जातली. पेनला गाडी थांबतली जेव आणि डायरेक्ट आपण मालवण आतलो. तर मंडळी थोडा थोडा पाऊस पडतोय, जाम भारी वाटते पाऊस पडतो. आणि जाम ट्रॅफिक आहे, एवढी ट्रॅफिक आहे की काय वैताग वाढी नसते. कधी एकदा हायवेला पोहोचतच झालंय. तर शेवटी आलो कॅबिन मध्ये मंडळी, आणि आता आपली गाडी पिकअप पण करून झालेली आहे आणि आता आपण जायला निघालोय मालवणला. आणि गाडी आता डायरेक्ट आपली पेनला थांबेल. आणि आपला गौरव भाई शेअरिंग वरती आहे. गाडी काय लवकरच पोहोचेल वेळेच्या आधीच, काही इश्यू नाही. गाडी भाई आपला आरामात चालवतो, एकदम शिस्तबद्ध. आणि आपला गाडीचा पार्टनर दुसरा किती ट्रॅफिक आहे गाईस, बघा ना. तनुजा एमआयडीसी मध्ये भरपूर ट्रॅफिक, भरपूर एवढा वैतागलोय ना, असं वाटतं कधी पनवेलीला पोहोचतोय. आम्हाला पनवेलीला जवळ आहे, पण काय ट्रॅफिक मुळे जरा प्रॉब्लेम झाला आणि रोडचं काम पण चालू आहे, त्यामुळे सगळा इश्यू हा. फायनली ट्रॅफिक संपलं आणि आपला प्लेन रोड भेटला. आता देव पडू की ट्रॅफिक भेटू नये आम्हाला. आय होप की ट्रॅफिक अजिबात भेटू नये, कारण का ट्रॅफिक मुळे जाम प्रॉब्लेम होतो. गाडी पण आपली लेट होते आणि एमआयडीसी एरिया आहे, त्यामुळे थोडंसं मोठे कंटेनर पण भरपूर असतात इथं. जसं की आता हा एक कंटेनर चाललाय, ते लोक असे रॉंग साईडून यायला टाकतात आणि मग ट्रॅफिक जाम होते. तर आता कळंबोळी सर्कलला आलोय आणि आपला सरळ रोड पकडून डायरेक्ट NH66 मुंबई गोवा हायवे. मध्ये आम्हाला ट्रॅफिक भेटली, पण आता इथे पुढे तर एवढी ट्रॅफिक नाही. आता जाऊ स्पीडने जरा. काय वाटतंय कॅबिन व्ह्यू एकच नंबर, मला जाम आवडतं कॅबिन व्ह्यू. कॅबिन व्ह्यू मधून तर एकच नंबर वाटते गाडी बघायला, आणि फ्राय पण भारी वाटते जरा. बस स्टॉप जवळ आहे ना. तर काय तर म्हणता, ही पण आपलीच गाडी आहे, दुर्गा माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून. एसी पुढा सावंतवाडी चालते आणि आपण हिला तर ओव्हरटेक करू. काय करतोय, लवकरच होईल. तो गाईस फायनली आता पोहोचलोय हॉटेलला, जेवू वगैरे आणि भेटतो मला परत आपल्या ब्लॉग मध्ये. चला जरा थांबलायत लाईन ते कुठले. आता मस्त गाडीला धुवायला घेतलंय, गाडी वगैरे धुवू, आणखी आता गौरव व्हायचं चालून झालंय. आता निलेशला गाडी चालवायला बसतात आहे, म्हणून गाडीचे काच बी धुवायचं असं रात्री नाईटला. त्याच्याने मिरर एकदम नीटकं दिसतो. आणि गाड्या आपल्या जेवायला थांबल्यात. अजून ही एक गाडी, ही आपली कुडा सावंतवाडी शिरोडा वगैरे आहे अशी. आणि एक जेवायला बोललंय, मागवलंय भाजी आणि रोटी मागवली. तर बघू किती वेळा येते किती नाही.
जेवू वगैरे आणि परत जाऊ गाडीवर. सकाळी डायरेक्ट मालवणला आज. सकाळी नाईटला पण बघितलं, नाईटला पण तो दिसतो. आता जेवलं वगैरे आणि आता धावतो. सकाळी इथं पार्किंगला बघितलं, निलेश आता बसलो गाडी चालू. खूप वर्षानंतर त्याची माझी भेट झाली. पहिले 2 वर्ष अगोदर भेटलेलो आम्ही, जेव्हा दादा वर्षावर होते. आता दादा चेंज झालो आणि आता दुर्गामावलीवरती आहे. बदली झाली. दादा फक्त सीझन साठी येतात, खास स्पेशल सीझन साठी. आणि साई रामेश्वर दर्शन झालेत बऱ्याच दिवसांनी. ठाणेश्वर, बदलापूर, देवगडा. आता जेवलो वगैरे, आता इथून निघालो. आता बघूया दादा किती लवकर पोहोचवता आपल्या काय घाई नाही, पण दादाच्या अंदाजानुसार आपण लवकर पोहोचू 6 पर्यंत. आणि उद्या मालवणात आपल्या घराकडे जायचंय ना आधी, बघू कसं काय. आता येऊन पोहोचले होते मानगावला. त्यामध्ये येईपर्यंत रोड मध्ये मध्ये पॅच मारलेले आहेत, म्हणजे रस्ता चांगला पण व्हायचं मध्ये खराब पण, आणि त्यामुळे गाडी जास्त पळत नाही. आपले दोन्ही गाडी पाठीपुढेच आहेत. ही समोरची गाडी दिसता ही आपली कुडा सावंतवाडी शिरोडा, आणि आपण ज्या गाडीत होती मालवण गाडी या. तर तुम्ही पण आरामात यावा, काही घाई गडबड करू नका, कारण का मध्ये कट आणि टर्निंग त्यामुळे आरामात यावा. काही एक गडबड करू नका, गडबड केलास तर तुमच्याकडे गडबड होईल. आणि नाईटचं मस्त एन्जॉय करा. माका जाम भारी वाटतं गाडीत बसल्यावर लक्झरीत, आणि एकदम विमानात बसायचे वाटतं माका त्याला. आणि आता गाडी चालू बसलो होतो निलेशला. तर फायनली आम्ही आता पोहोचलोय ते मानगावला. आणि रस्ता जाम खराब नाही एवढा, पण ठीक आहे, पहिल्यापेक्षा तरी बेटर गेला. आता फक्त जरा मध्ये मध्ये पॅच मारले आणि टर्न आहेत, त्यामुळे गाडी आरामात चालवा, काही स्पीड पकडू नका. आम्ही पण आरामात आलोय. आणि गरम तेवढं होतं काय विचारू नका, पण आपल्या गाडीमध्ये हवा आहे की त्यामुळे एवढं काय वाटत नाही. सो आता बघू ते सगळ्या किती वाजता आपण पोहोचतो वगैरे तुम्हाला सांगेन. आणि नाईटला जास्त गाडी पळू पण नका, आरामात आपल्या एव्हरेजच्या स्पीडने किंवा असं आरामात जरी आला तरी काय एवढा इश्यू नाही. भले 1 तास जास्त लागेल, पण आरामात या, काय गडबड करू नका. आणि थोड्या वेळाने आता आपलं मानगाव पण जाईल. आणि बघू आता कसं काय रात्रीचं क्लायमेट कसं आहे. अजून तर पाऊस कुठे इथे पडतो दिसता नाही, पण पाऊस पडून झालेला आहे. मे बी थोडा थोडा वल्ला वाटतोय रस्ता आजूबाजूचा. असेच आपले व्लॉग्स कंटिन्यू बघत राहा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, आणि चॅनलला आपल्या जर कोणी नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा. आता आपल्याला लागेल कशिडी बोगदा, जो की नवीन बनवलाय. आता 1 नंबर वाटतं बघायला. तर मागच्या आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये पण मी घेतलेला, तर या ब्लॉग मध्ये पण घेतोय, पण जास्त काही शूट करायला भेटणार नाही, बिकॉज मोबाईलची चार्जिंग डेड होत चालली आहे. थोडे परत राहिले त्याच्यामध्ये शूट करायचं, नंतर मी लावीन चार्जिंगला. तोपर्यंत म्हटलं शूट करूया. कसं वाटतं एकदम क्लास. बघा बघा बघा, काम चालू आहे अजून, पूर्ण काम झालं नाही. लाइटिंगचं काम चालू आहे. मी लाईट्स लावतो वाटतं वरती, म्हणून एक साइड चालू ठेवले, एक साइड बंद आहे. आणि बाईकने राईड करायला तर एकच नंबर वाटेल. तुम्ही नाही जास्त बाईकने राईड केली करणार लवकर स्लो ट्रिप, किंवा फ्रेंडला एका मित्राला घेऊन करणार. आणि असं काहीतरी व्ह्यू आहे आतमधला. नाईटला तर खतरनाक. हा बघा मधला एक डायरेक्ट टर्नल दिसतो, डायरेक्ट त्या साईडला. मस्त काम केलंय मुंबई गोवा हायवेचं. पावसात तर काय भारी वाटेल. पावसात पण आपण ब्लॉग शूट करणारच आहे यावेळेस. बघू आपल्या ब्लॉग्स मध्ये किती ग्रोथ होते. आणि जर त्याने कोणी आपला ब्लॉग नवीन कोण असेल त्याला पटकन लाईक करा, शेअर करा, आणि आपला ब्लॉग पण जेवढं जास्त तेवढं शेअर करा लोकांपर्यंत. आपली आपण सपने में मिलती है पकुड़ी, मेरी सपने में मिलती है.
मंडळी रस्त्याचं काम जाम बेकार खराब करून टाकलंय आरवलीच्या पुढे बसून तो गाडी आरामात चालवा आणि भरपूर चालून गेले खड्डे वगैरे पुढे चांगला असेल खड्डा आणि पुढे चांगले असतील आता रोड तर मध्ये थोडा खराब आहे कारण काम चालू केलंय म्हणून आता येऊन पोहोचतोय कराड्यात आणि मी पण जरा झोपलेलो आणि कराड्यात आता पोहोचले लोक आपले उतरले हळूहळू बस वाला होतो सो आता मंडळी पोहोचले होते कसाल पुलावर पोहोचलो इथून राईट मारला की माझा घर 5 किलोमीटर आतमध्ये असा इथून आणि आता गाडी आपल्या डायरेक्ट मालवणात जातली मी पण मग गाडीसोबतच मालवणात जातोय घराकडे जायचंय ना आज डायरेक्ट संध्याकाळी पिकअप करतले अर्धो आणि घरात जातलंय सो गाईज फायनली आलो कसालला आणि आपली दुर्गा मावली पण साईडला उभी केल्याने गौरव ड्रायव्हर आपला आणि क्लीनर आणि आता आपण असं मालवण रोडात आता सुखवाड सोडलं आणि आपल्या पुढे चलता जगदंबा ट्रॅव्हलचा आपण या खूप पाठी होतो पण तिका आपण गाठलो छोटे पुढे येऊन आपलं गौरव भाई सकाळची सुंदर असं पाठ कोकणात एकदम भारी वाटता खूप दिवसांनी अनुभव होता कारण का मुंबईत राहून त्या काय बघू भेटणार नाही पण गावात गेल्यानंतर वाईट जरा बरं वाटतं आणि आज घरात न जातो डायरेक्ट मालवणात जाते कारण की संध्याकाळी आंब्याचे पेटे पण भरूचे आणि तेवढीच आपली ब्लॉग पण आपल्या शूट करू थोडाफार आणि मी मालवणा ब्लॉग एंड करतलंय पण आपले ब्लॉग तुम्ही बघत राहा मी ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवतले माका डेली टाकून जमत नाही किंवा शूट पण करू जमत नाही काही गोष्टींमुळे सो मंडळी आता पोहोचला मी सुखवाडला आणि आपल्या पुढे आहे ती जगदंबा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आता मंडळी पोहोचलो आम्ही मालवणला आणि आता थोड्या वेळात गाडी खाली वगैरे करू आणि आता ब्लॉग आपला इथे एंड करतोय ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नोटिफिकेशन टर्न राहा आपले चॅनल सबस्क्राईब करा जर कोणी केले नसेल तर आणि आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो बाय.